नमस्कार, मी विकास सुनंदा धनराज गोपाळ आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनामध्ये जर आपल्या घरामध्ये कमवणारी एकच व्यक्ती आणि खर्च करणारे 5 व्यक्ती आहेत, हे आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे। परंतु तुम्हाला माहिती असेल की त्या एकट्या व्यक्तीच्या इन्कमवरती आपलं घरचा खर्च जो चालतोय तो भागतोय का? तर नाही भागत आहे, राईट। मग त्या एकट्याच माणसाने मेहनत करावी का? नाही, कारण जरी तो माणूस मेहनत करतोय तरी दर वर्षाला किंवा दर महिन्याला त्याचा येणारा जो इन्कम आहे तो तेवढाच वाढतो किंवा तो त्याच्यामध्ये 2% 5%नी वाढतो, परंतु आपला दर महिन्याचा खर्च हा दर महिन्याला वाढताच राहणारा आहे। याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर कोरोना काळाच्या आधी एक सिलेंडर हे फक्त आणि फक्त 800 ते 900 रुपयाला मिळायचं। आपल्या घरामध्ये येणारी तेलाची पिशवी ही 110, 150, 180 रुपयाला मिळायची, पण लॉकडाऊन नंतर फक्त 3 ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये हाच सिलेंडर 1100-1200 रुपये झालेला आहे आणि तेच तेल हे 300 रुपयापर्यंत गेलेलं आहे। मग तुम्ही विचार करा की पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर हेच सिलेंडर आपल्याला 5000 रुपयाला मिळालं आणि जर तेलाची पिशवी आपल्याला 1000 रुपयामध्ये मिळाली आणि तो एकच कमवणारा व्यक्ती तेव्हासुद्धा मेहनत करत असेल, तर त्याच्या एकट्याच्या मेहनतीवरती तुमच्या घराचा खर्च चालणार आहे का? तर येस, 100% नाही चालणार आहे। यासाठी जसं कमवणारा एक व्यक्ती आणि जर त्यावरती खर्च करणारे 5 व्यक्ती असतील तर त्या 5 व्यक्तींच्या खर्च करण्यासाठी कमवणारे 2 ते 3 व्यक्ती त्या प्रत्येक कुटुंबात असले पाहिजेत, तरच त्या कमवणाऱ्या व्यक्तीला आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा काय मिळेल? एक आर्थिक स्वातंत्र्य मिळेल। आणि हाच तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे वी आर मोर सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप किंवा त्याला तुम्ही मेंबरशिप म्हणू शकता। आणि ही मेंबरशिप घेतल्याचे फायदे काय आहेत? तर आजपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घेतल्या, वापरल्या, त्या लोकांना सांगितल्या की तू पण वापरून बघ, जसं की हाच मोबाईल घ्यायचा आहे, हीच गाडी घ्यायची आहे, ह्याच लोकेशनमध्ये घर घ्यायचं आहे, तुम्ही कुठे राहता, समजा मीरा रोडमध्ये, तर मीरा रोडमध्ये या अमुक अमुक हॉटेलमध्येच जेवायला जायचं आहे। अशा प्रकारच्या गोष्टी आपण आयुष्यभर लोकांना सांगत आलो, करत आलो, परंतु यातून तुम्हाला 1 पैशाचा इन्कम मिळाला का? नाही। एखादी आपल्याला साडी आवडली तर आपण 4 मैत्रिणींना सांगतो की त्या दुकानात जाऊन साडी घे, खूप सुंदर साडी मिळते, ती बिचारीसुद्धा तिथं जाते आणि ती साडी घेते। कमवणारे कमवतात, परंतु तुम्हाला त्यातून 1 पैशाची इन्कम मिळत नाही, परंतु तुम्ही आयुष्यभर फुकट लोकांची मार्केटिंग करत आलेला आहात। तर आजपासून तुम्हाला हीच मार्केटिंग करायची आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तर येस, आता तुम्हाला विचार पडला असेल की कसली मार्केटिंग करायची आहे? तर तुम्हाला कसलीही मार्केटिंग करायची नाही आहे। तुम्हाला आमचं जे प्रॉडक्ट आहे मासिक पाळीमध्ये वापरणारं सॅनिटरी पॅड आणि त्या पॅडमुळं जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह झाल्यानंतर तेच प्रॉब्लेम तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन सांगायचं की बाबा मी हे पॅड वापरलं आणि माझे जे काय बेसिक प्रॉब्लेम होते, पोट दुखणं, कंबर दुखणं, एचिंग होणं, इरिटेशन होणं, रॅशेस येणं, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो PCOD, PCOS सारखे भयंकर त्रास असणं किंवा वंध्यत्वासारखे प्रॉब्लेम आहेत, इनफर्टिलिटीसारखे प्रॉब्लेम आहेत, अशा कुठल्याही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही आमचं पॅड वापरून बघा, आमचे प्रॉडक्ट्स वापरून बघा। सर्वच इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच चॅनलवरती मिळून जातील आणि मग त्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला कोणतं प्रोडक्ट वापरायचं आहे, ते प्रोडक्ट वापरा आणि जर तुम्हाला रिझल्ट आला, कारण आम्ही म्हणतो पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, सो नक्की वापरा आणि त्याच्यानंतर तुम्ही हा व्यवसायसुद्धा चालू करू शकता। आणि हा व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे शिक्षणाची किंवा वयाची अट नाही आहे। गावामध्ये राहणारी एखादी शेती करणारे महिलेपासून आज आमच्याकडे MBA झालेल्या किंवा मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरती कार्य करणाऱ्या सुद्धा महिला आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आज 35,000पेक्षा जास्त महिला खूप हॅपीली आपल्या कंपनीचा बिझनेस करत आहेत, आपल्या कंपनीमध्ये व्यवसाय करत आहेत। तर ही तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे, याचासुद्धा तुम्ही लाभ घ्या आणि आजच आमच्या व्यवसायामध्ये इनरोल व्हा, आमच्या व्यवसायामध्ये आमचे पार्टनर व्हा आणि आमच्यासोबत व्यवसाय चालू करा। धन्यवाद।